खवा, मिल्क पावडर असं काही न घालता अगदी 10 मिनटामध्ये चवदार असे आपण मोदक बनवणार आहोत। यासाठी आपण रवा भाजून घेऊया। गॅसवरती कढई गरम करत ठेवले, यामध्ये 1 चमचा तूप घातलं, अर्धा कप यामध्ये रवा घालायचा आहे। किंचित रंग बदलेपर्यंत रवा भाजून घ्यायचा आहे। यामध्ये आता अर्धा कप ओलं खोबरं घालायचं आहे। रवा आणि ओलं खोबरं दोन्हीही एकत्र 2 मिनटं भाजून घेतलं। यामध्ये अर्धा कप दूध घालायचं आहे। दुधाऐवजी तुम्ही साय घालू शकता किंवा फ्रेश क्रीमसुद्धा घालू शकता। दूध घातल्यानंतर हे असं घट्ट व्हायला लागतं। यामध्ये आता अर्धा कप पिठी साखर घालायची आहे। सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे। आवडीप्रमाणे यामध्ये ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत। गॅस बंद करून 10 मिनटं असंच झाकून ठेवायचं आहे। 10 मिनटानंतर यामध्ये वेलची पूड घालायची आहे आणि कोमट करून घ्यायचं आहे। कोमट झाल्यानंतर याची आपण मोदक बनवूया। मोदकाचा साचा घेतला आहे, याला तुपाने ग्रीस करून घ्यायचं आहे। ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत आणि दोन्ही बाजूला तयार मिश्रण असं दाबून भरायचं आहे, म्हणजे मोदकाचा आकार खूप छान येतो। अगदी मस्त असा मोदक 10 मिनटामध्ये तयार होईल। तर गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी असे झटपट मोदक नक्की बनवून पहा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा।